नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी मराठी विषयातील शुद्ध अशुद्ध शब्द हा घटक अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला शुद्ध अशुद्ध शब्द म्हणजे काय? तर आपल्या मराठी भाषेमध्ये काही शब्द हे व्याकरण दृष्ट्या म्हणजे व्याकरणाच्या नियमानुसार त्यांचं लेखन होणं गरजेचं असतं. व्याकरणाच्या नियमाच्या दृष्टिकोनातून जर आपण लेखन केलं तर त्याला शुद्ध शब्द म्हणतात आणि त्यात जर आपल्या काही चुका झाल्या तर त्याला म्हटलं जातं अशुद्ध शब्द. आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये आपल्याला येतात की खालील पर्यायातील शुद्ध शब्दाचा क्रमांक ओळखा, शुद्ध शब्द ओळखा, अशुद्ध शब्द ओळखा. तर वाक्यातील देखील अशुद्ध शब्द ओळखा, अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला ह्या प्रश्न प्रकारात येत असतात. तर आपण सुरुवातीला काही व्याकरणाचे नियम आहेत ते समजावून घेऊयात. बघा, तर व्याकरणाचे नियम असे आहेत. एक अक्षरी शब्द, समजा आता आपण कोणताही एक अक्षरी शब्द घेतला, समजा आपण घेतला मी, तू, ती, तर जे एक अक्षरी शब्द असतात ते नेहमी दीर्घ असतात. आता तुम्हाला सुरुवातीला पहिलं ह्रस्व आणि दीर्घ म्हणजे काय हे समजणं, हे कळणं खूप महत्वाचं असतं. आता तुम्ही ह्रस्व आणि दीर्घ हा शब्द ऐकला असेल. ह्रस्व म्हणजे काय, पहिले असणारे, आणि दीर्घ म्हणजे काय, दुसरी वेलांटी, दुसरा आकार. मग आता आपली मराठी जी काही मुळाक्षरे आहे त्यामध्ये कुठले स्वर आहेत, त्यामध्ये कुठले ह्रस्व आणि कुठले दीर्घ आहेत ते तुम्हाला सांगतो. पहिला आहे ह्रस्व अ आणि दीर्घ आहे आ. बघा, ई, पहिला ई म्हणतो आपण, हा ह्रस्व आहे. दुसरा ई हा दीर्घ आहे. पुन्हा उ, उकळीचा उ, उसाचा हा दीर्घ आहे. बर, ए, ऐ, ओ, औ हे सर्व काय आहेत, दीर्घ आहे. आणि अ, ई, उ हे काय आहे, तर ह्रस्व आहे, म्हणजेच पहिली वेलांटी आहे. मग आपला नियम असा आहे की पहा, एक अक्षरी जर शब्द असतील तर तो नेहमी दीर्घ, म्हणजे त्याला नेहमी दुसरी वेलांटी आणि दुसरी वेलांटी असते. ओके. नंतर दुसरा म्हणते, पुढील अक्षरावर जर रफार असेल, आता उदाहरणार्थ आपण घेऊया सूर्य. आता आपण शब्द घेतला आहे सूर्य. तर बघा, दुसऱ्या शब्दावर काय आहे, रफार आहे. इथे रफार आहे की नाही. मग जेव्हा दुसऱ्या पुढील अक्षरावर जर रफार येत असेल तर त्याचा अगोदरचा जो काय असतो तो नेहमी दीर्घ असतो, म्हणजे त्याला दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार असतो. समजले सर्वांना? दुसरा अक्षर जर रफार, तर शेवटचा अक्षर पण त्याच्या अगोदरचा जो काय असतो तो नेहमी काय असतो, दीर्घ असतो, म्हणजे त्याला दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार असतो. आता स्थानवाचक नाम, आता बघा तुम्ही बरेचसे पूर आडनावाचे बघितले असेल, बदलापूर, कानपूर, नागपूर, हे जे काही शब्द असतात, हे पूर असणारे शब्द, त्यांना नेहमी दुसरा उकार, दुसरी वेलांटी दुसरा असतो. कळलं तुम्हाला, दीर्घ असतं. स्थानवाचक नाम, कानपूर, नागपूर. उदाहरण घेऊया आपण, नागपूर लिहायचं ठरलं आपला, नागपूर, तर काय असतं, त्याला नेहमी दुसरा उकार म्हणजे दीर्घच असतं. शब्दाच्या शेवटी इकार येत असेल तर तो दीर्घच असतो. आता बघा, काकी घ्या, काकी शब्द घेतला आपण, काकी, तर हा काय आहे, नेहमी इकार जर येत असेल तर तो नेहमी दुसऱ्या शब्दावर काय असतो, तो नेहमी दीर्घच असतो. काकी, आजी, मामी, बाई, हे जे काही शब्द आहेत, म्हणजे शेवटी जर इकार येत असेल, शेवटी आता बघा इथे इकार आलेला आहे, आपण बाई उदाहरण घेऊया, बाई, तर काय झालेलं आहे, इकार आलेला आहे, म्हणजे जेव्हा ते असतं तर तेव्हा त्याला काय असतो, तो नेहमी दीर्घच असतो. समजले सर्वांना, नेहमी तो दीर्घच असतो. बघा, पुढचं आहे, शब्दाच्या शेवटी अकारांत असेल तर. आता शब्दाच्या शेवटी आपल्याला सांगितले अकारांत असेल, एखादा शब्द घ्या, मीठ, ठ शेवटी काय आलेला आहे, अकारांतच आलेला आहे. मग जर अकारांत असेल तर काय करायचं आहे बरं, तर जर शेवटी अकारांत असेल तर त्याच्या उपांत्यपूर्व, म्हणजे उपांत्यपूर्व म्हणजे काय, ते अक्षराच्या अगोदर नेहमी दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार असतो. आता आपण उदाहरण घेऊया,
एक मिनिट हा. आता हा आपण शब्द घेतला मी थ. थ बघा शेवटी काय आलेला आहे? ठ अकारांत. उच्चार काय झालेला आहे त्याचा? अकारांत. मग त्याच्या अगोदरचा जो काही शब्द असतो तो नेहमी काय असतो? दीर्घ असतो. म्हणजे त्याला नेहमी दुसरी वेलांटी, दुसरा उकार अशाच पद्धतीने असतं. अजून एक उदाहरण घेऊया. म्हणून. बघा न शेवटी अ झालाय, अस्वराचा उच्चार स्पष्ट झालेला आहे. मग त्याच्या अगोदर न आलेला आहे, हो की नाही? मग तो नेहमी म्हणून तुम्ही चुकीचं लिहिता. म्हणून. उदाहरण घेऊया आपण. म नु न. तर शेवटी काय आलेलं आहे? अ उच्चार आलेला आहे बघा, अ. म्हणून त्याच्या अगोदर उपांत्यपूर्व म्हणजे काय? त्याच्या लगतचं अगोदरचं अक्षर ते नेहमी दीर्घ असतं. मग आता तुम्ही बऱ्याचशा चुका करता तुम्ही मराठीमध्ये. म्हणून असं लिहिता, तर ते हे म्हणून कसं आहे? चुकीचं आहे. मग लक्षात काय ठेवायचं? ज्या शब्दाच्या शेवटी अकारांत असा उच्चार होतो त्याच्या अगोदरचं जे अक्षर असतं ते नेहमी दीर्घ असतं. मग वेलांटी असो उकार असो तो नेहमी दीर्घच असतो. समजलंय? ओके. नंतर पुढे पाहूयात. आपल्या उपांत्यपूर्व अक्षर जर दीर्घ असेल तर दीर्घच ठेवायचा. उपांत्यपूर्व म्हणजे आता आपल्याला इथे दिलेला आहे भीती. भीती हा शब्द आहे, भीती. उपांत्यपूर्व अक्षर, आता हे बघा, उपांत्यपूर्व अक्षर जर दीर्घ असेल तर ते दीर्घच ठेवायचं, त्याला पहिली वेलांटी द्यायची नाही. तर शक्यतो काय असतं? दीर्घच असतं. आता स्पष्ट नाकावरून उच्चार होणारे शब्द जे अनुनासिक असतात, चिंच नाकातून उच्चार झाला की त्याच्यावर काय द्यायचा आहे? अनुस्वार द्यायचा आहे. मराठी शब्दाला सुरुवात बघा, मराठी शब्दाची पहिली सुरुवात असते वेलांटी नेहमी पहिलीच असते. बघा तुम्ही घ्या पिवळा हा शब्द घ्या, सुरुवात काय झालेली आहे? पिवळा. मग तिला नेहमी काय असते? पहिली वेलांटी असते. दिवस, किरवा, किरण हे जे काय असतात ना मराठी शब्दातील पहिलं अक्षर, पहिल्या वेलांटीचे अक्षर नेहमी काय असतं? पहिलंच असतं. शेवटच्या अक्षरांची वेलांटी नेहमी दीर्घ दीर्घ असते मराठी शब्दामध्ये. बघा गती, गती हा शब्द घेतला त्याला नेहमी दुसरीच वेलांटी आहे. फक्त अद्यापि, तथापि हे शब्द त्याला अपवाद आहे. एखादे अक्षर जर दीर्घ असेल म्हणजे कोणकोणते? आ, इ, उ, ए, ऐ, ओ, औ असेल तर त्यांच्या उपांत्य अक्षर पहिली वेलांटी असते. तर शब्द घेऊया. किडा. हे काय सांगितलेलं आहे? हे जर दीर्घ असेल, मग आता किडा हा काय झालेला आहे? डा दीर्घ झालेला आहे. मग त्याच्या अगोदरचं उपांत्यपूर्व अक्षर हे नेहमी ह्रस्व असतं, म्हणजे त्याला पहिली वेलांटी किंवा पहिला विकार असतो. आता पुढचा शब्द घेऊया आपण एक अजून. विळी. बघा विळी. हे जर दीर्घ असेल तर त्याच्या अगोदरचं येणारं जे आहे ते काय येतं? नेहमी ह्रस्व येतं. समजलंय? ओके. नंतर विसर्ग आणि जोडाक्षरापूर्वी येणारी वेलांटी ह्रस्व असते. तर बघा कोणताही विसर्गाचा शब्द घेऊया आपण. घेऊया निशेष भागी, निशेष भाग जातो असं ऐकलंय की नाही तुम्ही? जर विसर्गाच्या अगोदरच्या अक्षराला नेहमी पहिली वेलांटी असते. निशुल्क, ओके नाही? त्याला काय झालेली आहे? पहिली. जर विसर्ग असेल, विसर्गाच्या पूर्वी जे काही अक्षर असेल तर त्याची वेलांटी उकार हे सगळं काय असतं? ह्रस्व असतं. नंतर जोडाक्षरापूर्वी असणारं अक्षर, आता आपण उदाहरण घेऊया. दिव्यावर. बघा दिव्यावर जोडाक्षर कोणतं आलेलं आहे इथे? व्या. मग जोडाक्षरापूर्वीचा अगोदरचं अक्षर हे नेहमी पहिली वेलांटी असते. उपांत्यपूर्व अक्षराला नेहमी पहिली वेलांटी असते. समजले? अजून एक शब्द घेऊया आपण. नाविन्य घेऊया. नाविन्य, ओके नाही? तर नाविन्य बघा कोणतं जोडाक्षर आलंय? न्य. त्याच्या अगोदरचं अक्षर कोणतं आहे? वी. त्याला कोणती वेलांटी लागलेली आहे? पहिली. म्हणजे कळलं? नेहमी जोडाक्षर लिहिताना जोडाक्षराच्या अगोदरच जे येणारे अक्षर असतं ते नेहमी ह्रस्व असतं. अनुस्वारयुक्त अक्षर असेल तर त्याला नेहमी पहिली वेलांटी असते. आता इथेच बघा चिंच हा शब्द आपण घेतला, त्याला काय आलेला आहे? अनुस्वार. इथे अनुस्वार. मग अनुस्वाराच्या पूर्वी जे काही अक्षर आहे त्याला नेहमी पहिली वेलांटी किंवा पहिला उकार असतो, हो की नाही? समजा आपण घेतला उंच, अनुस्वाराचे उंच, हे काय झालं? नेहमी ह्रस्व असतं. समजलंय सर्वांना? बघा
मराठी व्याकरणाचे नियम सर्वांना समजले तर पहा, आता आपण शुद्ध आणि अशुद्ध शब्दांचं वाचन करूयात. बघा आपल्याला इथे दिलेले आहे अशुद्ध शब्द आणि शुद्ध शब्द कोणता आहे ह्याची एक यादी दिलेली आहे. सर्वांनी बोट ठेवून आपण त्यावर वाचूया. ओके. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. नंतर आपण पाहूया अशुद्ध शब्द, शुद्ध शब्द. बघा इथे अंतरिक्ष, अशुद्ध काय आहे दुसरी वेलांटी अंतरिक्ष. अनिल, अनिल आकारांत आलेला आहे म्हणून पहिली वेलांटी कुठली येणार आहे ह्रस्व. समजले. अधीर, इथे सुद्धा काय झालेलं आहे आकारांत आलेला आहे. अधीन. इतिहास, औपचारिक, आशीर्वाद. आता इथे रफार आलेला आहे हो की नाही. रफाराच्या पूर्वीचं अक्षर नेहमी काय असतं दीर्घ असतं. अभ्युदय आणि कीर्ती, रफार आले, रफारच्या अगोदरचं अक्षर नेहमी दीर्घ. कवडी चुंबक, कनिष्ठ, उत्कृष्ट, कुकर्म, निरभ्र, विहीर, कृत्रिम, निर्जन, विक्षिप्त, चिरंजीव, संयुक्तिक, जिज्ञासू, प्रायश्चित्य, साधर्म्य. बघा इथे साधर्म्य झाले, साधर्म्य. तात्कालिक, प्रीती, सामुदायिक, तीर्थस्वरूप. पुन्हा एकदा रफार असेल रफाराच्या अगोदरचं अक्षर नेहमी दीर्घ असतं. ब्राह्मण, सिंह, त्रिभुवन, ज्याच्यावर अनुस्वार असतो त्याला नेहमी पहिली वेलांटी असते त्रिभुवन. बुभुक्षित, सूर्योदय, दीपक, हत्ती, दिलगिरी, मनस्थिती, अहाकार, भूपेंद्र, दूरदर्शन. शारीरिक, शारीरिक, जर्जर, चर्चर, निष्कारण. शीर्षासन, शीर्षासन, ज्योतिषी, ज्योतिषी, प्रार्थना, प्रार्थना, महिना, महिना. बघा महिना ही ते दुसरी वेलांटी, ते पहिली वेलांटी. हुकुम, हुकुम, निर्झर, निर्झर, माहात्म्य, महात्म्य, क्षुद्र, क्षुद्र, नीती, नीती, विशिष्ट, विशिष्ट. आता आपण प्रश्न सोडूयात. बघा खालीलपैकी शुद्ध शब्दाचा क्रमांक ओळखून लिहा. सुरुवातीचा शब्द आलेला आहे बघा पुस्तकात अंतरिक्ष. तर मग कोणता येणार आहे नेहमी आपला क्ष. बघा अकारांत आलेला आहे तर अकारांताचे पहिलं जे काय असतं त्याच्या अगोदरचं उपांत्य पूर्वाक्षर नेहमी दीर्घ असतं. हा तुम्हाला नियम मी आत्ताच सांगितलेला आहे. त्याप्रमाणे बघा अंतरिक्ष कोणता पर्याय आपला बरोबर येणार आहे बघा बरं. अतिरिक्ष, अतिरक्ष, अंतरिक्ष, अतिरिक्ष. कोणता पर्याय बरोबर येणार आहे अंतरिक्ष, पर्याय क्रमांक 4. नंतर आहे भूपेंद्र, भूपेंद्र, भरूपेंद्र, भूपेंद्र. तर काय येणार आहे एखादे अक्षर जर दीर्घ असेल त्याच्या उपांत्य अक्षर पहिली वेलांटी असते. हो की नाही असं सांगितलं की नाही तुम्हाला. तर बघा भूपेंद्र पर्याय क्रमांक 2. तिसरा आहे सिंह, शिव, सिंह, शिव. कोणता पर्याय बरोबर आहे पर्याय क्रमांक 3 सिंह. हत्ती, हत्ती, हातती, हाती. मग कोणता हत्ती बरोबर आहे तर पर्याय क्रमांक 1. तत्कालिक, तात्कालिक, तत्कालिक, तत्कालिक. कोणतं उत्तर बरोबर आहे तात्कालिक, पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी 2 अशुद्ध शब्दांचा क्रमांक ओळखून लिहा. आता इथे आपल्याला 2 अशुद्ध शब्द मिळालेले आहेत. मग बघा कोणकोणते आहेत बघा बरं. अनिल, विहीर, इतिहास आणि प्रीती. कोणते आहेत अनिल अकारांत असेल तर पहिली वेलांटी विहीर. हे 2 शब्द काय आहेत तर चुकीचे आहेत. ओके. पुढे जर्जर, कुकर्म, दिलगिरी, महिना. बघा इथे दिलगिरी आणि महिना हे अशुद्ध शब्द आहे. पुढे निर्जन, निर्जन जवर रफार असतो म्हणून इथे चुकीचं आहे. त्रिभुवन, शारीरिक आणि नीती. मग इथे शारीरिक हा शब्द चुकलेला आहे. पहिल्या शारीरीला र ला दुसरी आणि तिसऱ्याला रची. नियुक्त, चिरंजीव, उत्कृष्ट, दीपक. कोणते शब्द चुकीचे आहेत चिरंजीव ज्याला दुसरी वेलांटी पाहिजे
आणि नियुक्त याला पहिला उकार पाहिजे. ओके, तुम्हाला सांगितलं होतं जोडाक्षरापूर्वी येणारं अक्षर नेहमी काय असतं? ऱ्हस्व असतं. आता यू तर इथे जोडाक्षर आलेला आहे म्हणून यू कसा पाहिजे? नेहमी ऱ्हस्व, म्हणून पहिला उकार. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे? तो योग्य पर्याय निवडा. शुद्ध शोधायचा आहे आपल्याला. निष्कारण, जिज्ञासू, ब्राह्मण, आहाकार. आता आहाकार बरोबर आहे, जिज्ञासू बरोबर आहे, निष्कारण बरोबर आहे. इथे चुकून त्यांना ब्रह्मांड हा शब्द आपला काय आहे? चुकीचा आहे. शूद्र, सूर्योदय, कृत्रिम, अधीर. बघा कोणता शब्द आपला चुकलेला आहे? तर पर्याय क्रमांक 4 अधीर. दूरदर्श, दूरदर्श असतं हेही चुकलेलं आहे. सामुदायिक याला पहिली वेलांटी हाही चुकलेला आहे. अधीर, कीर्ती. बरोबर शब्द कोणता आहे? इथे फक्त कीर्ती हाही चुकलेला आहे. मग इथे पर्याय क्रमांक 4 ते बरोबर आहे. बुभुक्षित, औपचारिक, अभुद्य, गावाहून. आता इथे फक्त बुभुक्षित बघा आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे बुभुक्षित, हे ते काय आहे? अगदी बरोबर पर्याय आहे. खालील वाक्यातील अशुद्ध दिलेल्या शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. खबरदार, तुझ्या बादशहाच्या सरदारकीपेक्षा माझ्या शिवबाची चाकरी मला लाख मोलाची आहे. मग याच्यातला अशुद्ध शब्द कोणता आहे? सरदारकी, शिवबाची, चाकरी की तुझ्या? तर काय आहे? चाकरी. रला दुसरी वेलांटी पाहिजे होती. काँग्रेसच्या राष्ट्रीय सभेत इंग्रजी ऐवजी देशी बंगाली भाषेचा त्यांनी आग्रह केला. राष्ट्रीय, देशी ऐवजी बंगाली. तर कोणता येणार आहे? पर्याय क्रमांक 2 देशी. ओके, नंतर आता आपण 10वा धडा पाहणार आहोत. विरामचिन्ह. तर विरामचिन्ह म्हणजे काय? जेव्हा आपण बोलत असतो तर एकसारखं बोलतो का? नाही बोलतो. आणि आपण काय काही ठिकाणी काही क्षण थांबतो. त्यामध्ये पण काही वेळ जास्त थांबतो, तिथे थोडाच वेळ थांबतो. त्यानुसार काय असतं? विरामचिन्ह असतात. म्हणजे आपण जेव्हा बोलताना मध्ये मध्ये थांबत असतो त्या थांबण्याला विरामचिन्ह असं म्हणतात. आता मग हा विराम वेगवेगळ्या खुणांनी आणि चिन्हांनी दाखवला जातं, त्यांनाच म्हटलं जातं विरामचिन्ह. मग मराठी भाषेत एकूण 9 विरामचिन्ह आहेत. कोणकोणते आहेत? तर पहिला आहे पूर्णविराम. पूर्णविराम जेव्हा एखादं वाक्य संपतं, वाक्याच्या शेवटी आपण काय देतो? पूर्णविराम. नेहमी खरे बोलावे, हे काय झालं? वाक्य पूर्ण झालं म्हणून आपण काय दिला इथे? पूर्णविराम. मग पूर्णविराम सगळ्यांना माहिती आहे कसा असतो पूर्णविराम? एक टिंब म्हणजे पूर्ण विराम. ओके, नाही पूर्णविराम म्हणजे टिंब असतो. ओके, त्यानंतर संक्षिप्त अक्षर लिहिताना सुद्धा बघा आपण कधी डॉक्टर लिहितो, हो की नाही? डॉक्टर हा शब्द लिहितो, मग डॉक्टरच्या पुढे काय देतो? टिंब देतो, हो की नाही? तर संक्षिप्त लिहिताना सुद्धा त्या अक्षरांच्या पुढे आपण पूर्ण अना देशपांडे, मग त्याचं पूर्ण नाव आहे अतुल देशपांडे, हो की नाही? त्या पद्धतीने आपण संक्षिप्त रूप लिहिण्यासाठी हा वापरतो. आता पुढे आहे अर्धविराम. अर्धविरामामध्ये बघा अर्धविराम है दोन छोट्या वाक्यातील संबंध दर्शविताना ही वाक्य उभयन्वी अव्ययाने जोडतात तेव्हा ते चिन्ह. आता 2 वाक्ये. नेहाकडे गौरी गेली होती, नेहाची भेट झाली नाही. हे 2 वाक्य. 2 वाक्यामध्ये संबंध दर्शवताना काय जातं? उभयन्वी अव्ययाने ते जोडले जातात. पण हे वाक्य जोडलेलं आहे मग तेव्हा हे चिन्ह वापरतात. कोणतं? अर्धविराम. 2 वाक्य जोडताना दोघांनी वाक्यांचा काय असतो? एकमेकांशी संबंध असतो. तो संबंध दर्शवताना आपण उभयन्वी अव्ययाचा वापर करतो तेव्हा. सर्व आपण उभयन्वी अव्यय शिकलेलो आहोत. पुढे प्रश्न. तिसरा विरामचिन्हाचा प्रकार आहे स्वल्पविराम. एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास. आता एकाच जातीचे शब्द आले, समजा आपण ते फळांची नावं घेतली, मला द्राक्षे, सफरचंद, केळी, चिकू, हे सगळी फळे आवडतात असं म्हणतात. मग एकाच जातीचे अनेक शब्द किंवा एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास आपण काय करतो? स्वल्पविराम देतो. तसेच हाक मारताना नावापुढे हे चिन्ह वापरतात. राम इकडे, तर रामाच्या पुढे काय वापरलेला आहे? स्वल्पविराम. आता पुढे आहे अपूर्ण विराम. अपूर्ण विराम केव्हा देतात? वाक्याच्या शेवटी तपशील देताना वापरतात. वाक्याच्या शेवटी सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, अपूर्ण विराम त्यापुढे देतात. प्रश्नचिन्ह कधी येतात? जेव्हा प्रश्न विचारला जातो, तू केव्हा आला, तू कुठे राहतोस, तुझे नाव काय, हे जे काही आपण प्रश्न विचारतो, प्रश्न विचारल्यानंतर शेवटी आपण देतो प्रश्न
चिन्ह. नंतर आहे उद्गार चिन्ह. उद्गार चिन्ह काय, आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हे चिन्ह वापरलं जातात. मग आपल्या मनात कधी कधी आपल्याला खूप आनंद होतो, आश्चर्य वाटतं, दुःख वाटतं, खेद वाटतं, किळस वाटते. हे जे काही आपल्या मनातील जे काही भावना आहेत त्या भावना दर्शवण्यासाठी आपण कोणतं चिन्ह वापरतो, उद्गार चिन्ह. आता मग हे उदाहरण पाहूया. बाप रे, केवढा मोठा साप. घाबरला की नाही, भीती वाटली की नाही, मनातली भावना काय झाली, बापरे. मग इथे बघा उद्गार चिन्ह वापरलेलं आहे. नंतर 7वं आहे अवतरण चिन्ह. मग अवतरण चिन्हाचे देखील 2 प्रकार आहेत, एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. मग एकेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरतात, विशिष्ट शब्द अथवा उद्गार दर्शनासाठी, किंवा एखाद्यांचे काय असतं बघा, गांधीजींचं असतं करेंगे या मरेंगे, चले जाओची घोषणा केली, गांधीजींचं पुस्तक अनटचेबल इंडिया, हे जे काय महत्वाचे असतात ते आपण एकेरी अवतरण चिन्हाने, त्यांच्या पंक्ती असतात ते आपण एकेरी अवतरण चिन्हाने दर्शवतो. दुहेरी अवतरण चिन्ह आहे एखाद्याचे तोंडचे शब्द जसेच्या तसे देताना. एखाद्याला गुरुजी म्हणाले खूप अभ्यास करा, बघा गुरुजी म्हणाले खूप, मग गुरुजी काय म्हणाले, खूप अभ्यास करा. मग तोंडचे जे काही जसेच्या तसे वाक्य, खूप अभ्यास करा, हे दुहेरी अवतरण. आता इथे बघा महेश म्हणाला मी अभ्यास करेल. आता महेशच्या तोंडचं वाक्य आहे बघा, मी अभ्यास करील. जे काही पूर्ण आहे ते दुहेरी अवतरण चिन्ह. सुरुवात तिथे केली आहे आणि जेव्हा त्याच्या तोंडचे शब्द संपतात तिथे दुहेरी अवतरण चिन्हाने संपलेला आहे. पुढे 8वं आहे संयोग चिन्ह. 2 शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द राहिल्यास आपण शब्द हे चिन्ह वापरतो. आपण लिहित सरळ गेलो ना, आपला एक शब्द अधुराच राहिला तर आपण संयोग चिन्ह वापरतो आणि राहिलेलं उरलेलं काय करतो, खाली लिहितो. नंतर अपसारण चिन्ह. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण आल्यास हे चिन्ह वापरतात. अपसारण चिन्ह तो आला, पण बोलता बोलता काय झालंय, त्यांचं विचार मालिका तुटली किंवा स्पष्टीकरण असल्यास. तो रमेश ज्याने लाल शर्ट घातला आहे तो माझा आतेभाऊ आहे. समजला चिन्हांचे प्रकार. ओके, आता आपण स्वाध्याय सोडवणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी पान नंबर 29 काढा. स्वाध्याय प्रश्न पहिला. खालील प्रश्नासाठी अचूक विरामचिन्हे शोधा. आहा, किती अथांग समुद्र, सुंदर समुद्र. बघा मग हे काय झालेलं आहे, मनातली भावना आहे की नाही, आश्चर्य वाटले किती मोठा समुद्र. मग मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण कोणतं चिन्ह वापरतो, तर उद्गार चिन्ह. मग उद्गार चिन्ह कोणतं आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. आज तू गावाला किती वाजता जाणार आहे, मग इथे काय विचारलाय, प्रश्न विचारलाय, मग प्रश्नचिन्ह तर ऑलरेडी दिलेलं आहे. मग अजून कोणतं राहिलंय बरं, आज तू गावाला किती वाजता जाणार आहे. मग दुहेरी अवतरण चिन्ह, प्रश्नचिन्ह, संयोग चिन्ह की पूर्णविराम. आता इथे पण स्वल्पविराम आला असता पण तो कोणते म्हणतो, आज तू गावाला कधी जाणार आहेस, मग इथे काय येणार आहे, दुहेरी अवतरण चिन्ह. पर्याय क्रमांक 1. वाक्य पूर्ण झाल्यावर कोणते विराम चिन्ह वापरतात. आता आपण मग असे सांगितलं तुम्हाला, वाक्य पूर्ण झालं की आपण काय देतो, पूर्णविराम. मग कोणतं चिन्ह आहे पूर्णविरामाचं, पर्याय क्रमांक 1. 2 शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात. उद्गार चिन्ह, स्वल्पविराम, संयोग चिन्ह की पूर्णविराम. आता ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यावर आपण कोणतं चिन्ह देतो, संयोग चिन्ह. आणि मग खाली लिहायला सुरू, किंवा 2 शब्द जोडताना देखील आपण काय देतो, संयोग चिन्ह देतो. या विराम चिन्हाचे नाव काय. आता आपल्याला चिन्ह दिल्याने याचं नाव काय आहे, अगदी सोपं आहे. हे काय आहे, अर्धविराम. जेव्हा 2 वाक्य जोडताना आणि त्या 2 वाक्यांचा एकमेकाशी जेव्हा संबंध असतो तेव्हा त्याला आपण कशाने जोडतो, उभयान्वये अव्ययाने, आणि ह्या चिन्हाचा वापर करतो. त्याला म्हटलं जातं अर्धविराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय, सर्व मावळ्यांनी जय जयकार केला. या वाक्यात कोणतं विराम चिन्ह द्यायचं राहिलं आहे, कोणतं राहिलेलं आहे, दुहेरी अवतरण चिन्ह, प्रश्नचिन्ह, पूर्णविराम, एक्सक्लेमेशन म्हणजे उद्गारवाचक चिन्ह. आता या उद्गारवाचक चिन्ह तर तिथे आहेच आहे. मग सर्व मावळ्यांनी जय जयकार केला, कसा केला, शिवाजी महाराज की जय. मग इथे काय झालेलं आहे, दुहेरी अवतरण चिन्ह. शिवाजी सावंत यांचा छावा हे प्रसिद्ध पुस्तक आहे. वाक्यात कोणतं विराम चिन्ह वापरावं लागेल, तर अगदी बरोबर, एकेरी अवतरण चिन्ह, स्वल्पविराम, पूर्णविराम की दुहेरी. मला सांगितलं होतं एखाद्या लेखकाच्या पुस्तकाचं नाव प्रसिद्ध असेल तर तिथे आपण देतो, किंवा एखादी पंक्ती असते तर छावा आहे, ह्या शब्दासाठी येणार आहे एकेरी अवतरण चिन्ह.
वाक्यात स्वल्पविराम केव्हा देतात किंवा वापरतात? एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास, मनातील भावना व्यक्त करण्यासाठी, वाक्य पूर्ण झाल्यावर केवळ 2 शब्द जोडतात. कोणता आहे स्वल्पविराम? एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यानंतर आपण काय देतो? स्वल्पविराम. आता मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आपण कोणतं वापरतो? उद्गारवाचक चिन्ह. वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविराम. 2 शब्द जोडताना संयुक्त चिन्ह. हो की नाही? भावना व्यक्त करताना कोणते चिन्ह? तर मग आपल्याला चिन्ह दिलेलं आहे. भावना व्यक्त करण्यासाठी कोणतं चिन्ह वापरतो आपण? उद्गारवाचक चिन्ह. खालील वाक्य वाचा. कोणत्या वाक्यात योग्य विराम चिन्ह वापरले आहे ते पर्यायातून निवडा. बसा बरं. गृहपाठ सर्वांनी आणला का? बसा बरं. गृहपाठ सर्वांनी आणला का? पण आपल्याला तेच वाक्य आहे, तर मग कोणत्या वाक्यामध्ये योग्य विराम चिन्ह वापरलेले आहे? कोणत्या वाक्यात आहे सांगा बरं? बरोबर. बसा बरं. मुलांना म्हणतायचं बसा बरं. गृहपाठ सर्वांनी आणला का? पण ते दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण झालेलं नाही. मग कुठल्या येणार आहे? इथे 2 आलेले आहेत. एकच पाहिजे होतं. यापैकी नाही. पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणते वाक्य प्रश्नार्थी आहे? आईने बाजारातून केळी, द्राक्षे, संत्री आणली. तू उद्या शाळेत येणार आहेस का? वाव, किती छान फुलपाखरू. ते फुल जे लाल रंगाचे आहे ते मी तोडले. वाव, किती छान फुलपाखरू. पर्याय क्रमांक 3. उद्गार चिन्ह कधी वापरतात? मनातील भावना व्यक्त करताना, वाक्य पूर्ण झाल्यावर, प्रश्न विचारल्यावर, 2 छोटी वाक्य जोडल्यावर. मग उद्गार चिन्ह कधी वापरलं जातं? तर मनातील भावना व्यक्त करताना. आता प्रश्न 13वा आहे. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास कोणते चिन्ह वापरावे? दुहेरी अवतरण चिन्ह, उद्गार चिन्ह, पूर्णविराम की संयुक्त चिन्ह? आता आपल्याला सांगितलेले आहे, जेव्हा आपलं वाक्य तुटतं तेव्हा त्यांना अपसारण चिन्ह, पण इथे आपला पर्याय आलेला नाहीये. त्याच्यामुळे चुकून आपण काय करूया? बोलता बोलता अपसारण चिन्ह पाहिजे इथे. ते करेक्शन करून घ्या. प्रश्न क्रमांक 13 मध्ये. प्रश्न 14वा आहे. खालील पर्यायातून प्रश्नचिन्हाचा पर्याय निवडा. मग कोणता आहे प्रश्नचिन्ह? पर्याय क्रमांक 3. अपूर्ण विराम केव्हा वापरावा? मग अपूर्ण विराम आपण केव्हा वापरतो? पर्याय आहे वाक्याच्या शेवटी तपशील देताना, प्रश्न विचारल्यावर, वाक्याच्या शेवटी की मनातील भावना व्यक्त करताना. काय? वाक्याच्या शेवटी तपशील देताना आपण काय करतो? अपूर्ण विराम वापरतो. समजलं सर्वांना? आता बघा पुढे आहे क्रियापदाचा काळ आणि काळाचे प्रकार आणि कृदंत. मग आता सर्वांना माहिती आहे काळाचे प्रकार. मग आता आपल्याला पहिल्याच सर्वात अगोदर क्रियापदाचे काळ ओळखणे, आपल्याला क्रियापद म्हणजे काय ते माहिती. आठवते सर्वांना क्रियापद म्हणजे काय? क्रिया पूर्ण करणारा अर्थवाचक शब्दाला आपण काय म्हणतो? क्रियापद म्हणतो. मग आता क्रियापद माहिती पाहिजे. वाक्यातलं क्रियापद आपल्याला पहिलं ओळखता आलं पाहिजे. मग ते क्रियापद ओळखलं की ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे त्याचा बोध होतो, त्याला म्हणतात काळ. आता उदाहरण आपण जरी म्हटलं तो पळतो, म्हणजे ती पळण्याची क्रिया केव्हा चालू आहे म्हणून तर काय म्हणायचं? वर्तमान काळ. म्हणजेच वर्तमान काळ म्हणजे काय? ज्या काळात क्रिया घडते, म्हणजे जी क्रिया सध्या चालू असते त्याला म्हटलं जातं वर्तमान काळ. आता तो पळाला म्हणजे ती क्रिया काय झालेली आहे? घडून गेलेली आहे, म्हणून तो झाला भूतकाळ. म्हणजे या काळात क्रिया पूर्वी घडली असा बोध होतो तेव्हा त्याला म्हटलं जातं भूतकाळ. आणि भविष्यकाळ, या काळात क्रिया पुढे घडेल, म्हणजे उद्या जे काही घडणार आहे, भविष्यात घडणार आहे, तेव्हा आपण वापरतो भविष्यकाळ. ओके, समजलं सर्वांना? मग हे जे काळ आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, या काळाचे 4 पोट प्रकार आहेत. मग कोणते कोणते आहेत? साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. मग काय ना? साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ. अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, अपूर्ण भविष्यकाळ. पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ. रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ, रीती भविष्यकाळ. समजलं सर्वांना? आता हे तिन्ही काळातील आपल्याला इथे रूप दिलेली आहे. साधामध्ये मी गायन करतो म्हणजे काय आहे? गायनाची क्रिया आहे, चालू आहे. मी गायन केले होते, भूतकाळ. आणि मी गायन करेन, हे काय आहे? भविष्यकाळ. अपूर्ण मध्ये काय आहे? ती क्रिया अजून चालूच आहे, पूर्ण झालेली नाही, तेव्हा आपण वापरतो अपूर्ण काळ. मी गायन करत आहे, पूर्ण झाली का गायनाची क्रिया? नाही. मी गायन करत होतो, मी गायन करत असेल, तेव्हा तेव्हा वापरतात अपूर्ण. आता नंतर पूर्ण म्हणजे जी क्रिया पूर्ण झालेली आहे. मी गायन केले आहे म्हणजे त्याची गायनाची क्रिया काय झालेली आहे? पूर्ण आहे. मी गायन केले होते, मी गायन केले असेल. आता रीती म्हणजे मी गायन करत असतो, म्हणजे रीती त्यांची करण्याची रीत सारखी चालूच असते. मी गायन करत असे, मी गायन करीत जाईल. मग हे
पोट प्रकार देखील आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असं म्हणतात. आता मग कोणकोणते धातू आहेत? खा, जा, उठ, बस, बोल, कर, हे जे काय आहे ते धातू आहे. आणि धातूपासून साधलेल्या किंवा बनलेल्या शब्दांना म्हटलं जातं धातू साधिते किंवा कृदंते. मग हे जे काही धातू आहे, खा समजा, तर खा पासून कोण होतंय? खाणे, खात, खाताना, खाऊन, खाऊ, हे जे काही होतात ते काय झालेले आहे? धातू साधित किंवा कृदंत. वाक्यात नाम विशेषण किंवा क्रियाविशेषण यांचं कार्य करतात. आता इथे बघा, घोड्याचे धावणे बघण्यासारखे असते. मग इथे धाव हा काय झालेला आहे? मूळ शब्द आहे, त्याला ने प्रत्यय लागला म्हणजे त्यापासून काय तयार झालेला आहे? धातू साधिते, धावणे. आता धावता घोडा पकडणे सोपे नव्हते, ते धावता आले बघा. धाव हा शब्द आहे, मूळ शब्द, त्याचा धावता झालेला आहे, तो त्यात विशेषण आलेला आहे. माझ्याकडे घोडा धावत आला, कसा आला? नाही, ते क्रियाविशेषण. म्हणजे सर्वांना कळलंय? ओके, आता आपण स्वाध्याय सोडूया. खालील वाक्यातील काळ ओळखा. आई काम करते. मग काय येईल बरं? आई काम करते. सर्वांनी पान नंबर 31 काढायचा आहे. 31 मधला आई काम करते. मग काळ ओळखा, सांगा बरं. आई काम करते, साधा भूतकाळ, अपूर्ण वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. मग आई काम करण्याची क्रिया काय आहे बरं? वर्तमान काळात चालू आहे की नाही? म्हणून येथे म्हटलेलं आहे साधा वर्तमान काळ. मी वाचन करत असते. मग इथे या वाक्यात काय दाखवलेले आहे? क्रिया करण्याची रीत दाखवलेली आहे. त्याची वाचन करण्याची क्रिया रीत दाखवलेली आहे. म्हणजे कोणता येणार आहे? आणि वाचन करत असे नाही आले, मी असते. मग कोणता येणार आहे? रीती वर्तमान काळ. मी वाचन करत असेल असं आलं असेल तर रीती भविष्यकाळ आले असतात. खालील पर्यायातील कृदंत ओळखा. आता मग बघा, धडक, धाडस, धावत की धडाम. मग इथे धाव हा काय आहे? मूळ धातू आहे, त्याला त प्रत्यय लागला म्हणजेच काय झाला? धावत. पुढे खाताना, खास, खावत यापैकी नाही. इथे खा हा मूळ धातू आहे, त्याला ताना, खाताना, मग त्याचं काय झालेलं आहे? कृदंत झालेला आहे. खालीलपैकी साधे भविष्यकाळाचे वाक्य कोणते? पर्याय निवडा. मी अभ्यास केला. एक तर आपल्याला भविष्यकाळ पाहिजे आणि त्यात साधा पाहिजे. मी अभ्यास करेन, मी अभ्यास करत होतो, मी अभ्यास करतो. बघा, मी अभ्यास केला, येथे काय झालेला आहे? भूतकाळ. मी अभ्यास करत होतो म्हणजे हा काय? अपूर्ण भूतकाळ. मी अभ्यास करेन हा काय झालेला आहे? भविष्यकाळ. साधा भविष्य. मी अभ्यास करतो, ही क्रिया चालू वर्तमान. मग कोणता येणार आहे? पर्याय क्रमांक 3. भविष्यकाळी क्रियापदाचा पर्याय खातो, खाईल, येतो, केले. कोणता आहे? भविष्यकाळ म्हटल्यावर खाईल. रीती भूतकाळाचे वाक्य ओळखून पर्याय निवडा. झाडावरून आंबा पडला, राधा बाजारात गेली, मी काम करत असते, मी गावाला जाईल. मग आता रीती भूतकाळ काय आहे? झाडावरून आंबा पडला, मी काम करत असते, राधा बाजारात गेली, मी गावाला जाईल. मग करत असते यात मध्ये रीत दाखवलेली आहे, हो की नाही? मग पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी शुद्ध धातू साधी शब्द ओळखा. खाऊन, जाऊन, गाऊन यापैकी नाही. तर शुद्ध धातू साधी शब्द कोणता आहे? खाऊन. मोर नाचत आहे वाक्यातील काळ ओळखा. पूर्ण भूतकाळ, अपूर्ण वर्तमान काळ, साधा भविष्यकाळ की रीती भूतकाळ. आता मग मोर नाचत आहे हा पहिला काळ कोणता आहे? वर्तमान काळ. मग मोर नाचत आहे त्याची क्रिया संपली आहे का? नाही, ती चालू आहे. पूर्ण झाली आहे का? नाही. मग कोणता आहे? अपूर्ण वर्तमान काळ. खालील वाक्यातील अपूर्ण भविष्यकाळी वाक्य कोणते? बाबा कामावरून आले. सर्वात अगोदर आपल्याला असे 4 पर्याय आल्यानंतर आपण काय करायचे? हे वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे की भविष्यकाळ आहे, हे 3 काळ ओळखायचे. मग नंतर त्याचे उपप्रकार आपल्याला त्यातनं कळतात. आता बघा, इथे बाबा कामावरून आले, बाबा कामावरून आले होते, बाबा कामावरून येत असतील, बाबा कामावरून येत आहेत. मग आता बाबा कामावरून आले ही क्रिया काय झालेली आहे? ऑलरेडी आलेली आहे. बाबा कामावरून आले होते हे सुद्धा भूतकाळात आहे. बाबा कामावरून येत असतील, आलेत का? नाही, जे भविष्यात होणार आहे. बाबा कामावरून येत आहे म्हणजे कोणतं येणार आहे? अपूर्ण भविष्यकाळ. पर्याय क्रमांक 3. खालील वाक्यातील कृदंत ओळखा. सर्वांचे डब्बे खाऊन झाले. मग कोणतं आहे बरं? डब्बे झाले सर्वांचे की खाऊन. मूळ धातू खा, त्याला ऊन प्रत्यय लागला आणि त्याच्यापासून कृदंत तयार झालं, खाऊन. ज्या काळात क्रिया पूर्ण घडली असा बोध होतो त्याला कोणता काळ म्हणतात? भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ की साधा वर्तमान काळ. ज्या काळात काय होतं? क्रिया पूर्ण घडली, मग कधी होतो तो? भूतकाळात. खातो, खाईल, खाल्ले या 3 क्रियापदापैकी भूतकाळी क्रियापद कोणते? मग कोणतं येणार आहे? खातो, खाईल की खाल्ले? भूतकाळ विचारलेला आहे, तर कोणतं येणार आहे? खाल्ले. म्हणजे पर्याय 3.
खालील वाक्यातील अपूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते? राधा गाणे गात आहे, राजेशने काम केले, मी गावाला जाईल, मोर नाचत होता. बघा, आता अगोदर आपण काळच बघूया. राधा गाणे गात आहे, हे काय आहे? वर्तमानकाळ. राजेशने काम केले, हे काय आहे? भूतकाळ. मी गावाला जाईल, हे काय आहे? भविष्यकाळ. आणि मोर नाचत होता, हा काय झालाय? भूतकाळ. मग एकच राहते, राधा गाणे गात आहे. मग अपूर्ण विचारले, जी क्रिया पूर्ण नाही, अपूर्ण आहे, चालूच आहे ती सध्या, म्हणून आपण काय म्हणायचं? राधा गाणे गात आहे हे अपूर्ण वर्तमानकाळी वाक्य आहे. आज्ञार्थी वाक्यात कशाचा बोध होतो? विनंती करणे, सूचना करणे, शक्यता आत्मावणे, वरीलपैकी नाही. तर आज्ञार्थी, आपण आज्ञा करतो की नाही? हा, तर विनंती करतो, सूचना करतो आज्ञार्थी वाक्यामध्ये, तर शक्यता सुद्धा आजमावतो. वरीलपैकी सर्व असा ऑप्शन यायला पाहिजे. मग आज्ञार्थी वाक्यात सर्व ह्या गोष्टी येतात. पर्याय क्रमांक 4. ओके, समजले सर्वांना? पहा, आज आपण काय काय शिकलेलो आहोत. शुद्ध अशुद्ध शब्द, व्याकरणाचे, शुद्ध लेखनाच्या दृष्टीने काय नियम आहेत ते सुद्धा अभ्यासले. विराम चिन्हांचा अभ्यास केला आणि क्रियापदाचा काळ आणि काळांचे प्रकार आणि कृदंत हा घटक आपण आज अभ्यासला आहे. ओके, समजले सर्वांना? ओके, धन्यवाद.